उन्हाळ्यात मुलांची काळजी कशी घ्यावी? हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी डॉक्टर मनोज पवार पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक. उन्हाळ्यात मुलांची काळजी कशी घ्यावी. उन्हाळा म्हटला की गरमी, आणि गरमी म्हटले की उष्माघात म्हणजे सनस्ट्रोक, डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता आणि पोटाचे त्रास हे जास्त करून लहान मुलांना होत असतात. जास्तीत जास्त लहान मुलांना याचा खूप त्रास होतो. तर ह्यापासून कसं वाचलं पाहिजे किंवा याचा त्रास कसा टाळला पाहिजे, तर यासाठी आपण काही गोष्टी बघणार आहोत. तर चला सुरू करूया. यासाठी बालकांना आपल्याला भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ दिले गेलं पाहिजे. त्यामध्ये उकळून थंड केलेलं पाणी, नारळ पाणी, ताक आणि लिंबू सरबत देखील तुम्ही बनवू शकता, परंतु त्याच्यात साखर अगदी कमी प्रमाणात किंवा चवीपुरतं तुम्ही टाकलात तरी चालेल, हरकत नाही. आणि घरगुती तयार केलेल्या फळांचा रस तो दिला गेला पाहिजे. पॅकिंगमधलं जे ज्यूस मिळतं ते अजिबात देऊ नका, त्याच्याने कदाचित त्रास होऊ शकतो. न दिलेलीच बरी आहे. तदनंतर द्रवपदार्थांसोबतच आपण जे फळ मिळतं, जे की पाण्याने समृद्ध असे फळं असतात, ते तुम्ही देऊ शकता. जसे की टरबूज, खरबूज, त्यानंतर काकडी, द्राक्षसुद्धा तुम्ही देऊ शकता, पण कमी प्रमाणात दिली गेली पाहिजे. जास्त द्राक्ष दिल्यानंतर कदाचित त्रास होऊ शकतो. अशा प्रकारची फळं तुम्ही लहान मुलांना दिली गेली पाहिजे. ह्याच्यामुळे शरीरातल्या पाण्याची पातळी टिकून राहते आणि डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. त्यानंतर पचायला हलकं आणि सोपं असं अन्न, जसं की डाळ भात, मूगडाळाची खिचडी, दही, दिवसा दिलेली बरी राहील दही, आणि उकळून शिजवलेली जी भाजी आहे ते सगळं तुम्ही दिलं गेलं पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे की काय देऊ नये. तर उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना तळलेले पदार्थ, तिखट पदार्थ, मसालेदार करी असलेले पदार्थ देऊ नका. भजी, कचोरी, समोसा, वडा जे की सगळ्यांच्या आवडीचे आहे, परंतु लहान मुलांना याचा खूप त्रास होऊ शकतो. मोठ्यांना देखील होतो, परंतु लहान मुलांना जास्त प्रमाणात त्याचा त्रास होतो. यासाठी हे टाळलं गेलं पाहिजे. त्यानंतर कोल्ड्रिंक, ज्याच्यामध्ये गोडवा जास्त आहे, गोड जास्त आहे, साखरेचं प्रमाण जास्त आहे, अशा प्रकारचे जे कोल्ड्रिंक्स आजकाल बाजारात मिळतात ते सुद्धा कमी प्रमाणात तुम्ही पाजली गेली पाहिजे. शक्यता टाळली तर अतिउत्तम. देऊ नये मुलांना, याचा त्रास जास्त प्रमाणात होतो. मुलांना जर तुम्हाला बाहेर पाठवायचंच असेल तर सोबत टोपी, रुमाल या गोष्टींचा वापर केला गेला पाहिजे. आणि शक्यतो दुपारी 12 आणि 4 वाजेच्या दरम्यान, दुपारी 12 ते संध्याकाळी 4च्या दरम्यान लहान मुलांना शक्यतो बाहेर पाठवू नका. घरीच सावलीत खेळू द्या, घरात खेळू द्या. आनंदी राहतील, हेल्दी राहतील. नमस्कार.